हेच कॉन्सेप्ट अजूनही पुढे कंटिन्यूस राहील. योगेश असा कॅप्टन आहे की तो सगळ्यांना सोबत घेऊन चालतो. म्हणजे कुणाला काही मिळालं नाही असं एकाही प्लेअरची तक्रार नाही आत्ता तरी. म्हणजे हे फक्त लिडरशिप स्किलच असू शकतं. प्रहार प्रीमियर लीगचं 13वं पर्व आपण पाहतोय. स्पर्धेचे आयोजन नियोजन तुम्ही पाहताय. 13व्या पर्वात देवगिरी ब्लास्टर संघ देखील आपल्याला खेळताना पाहायला मिळतोय. आयोजनाबद्दल आणि नियोजनाबद्दल काय सांगाल या स्पर्धेबद्दल? आयोजन खूपच सुंदर आहे. एवढं ग्रीन लश विकेट इथं मिळणं सिटीमध्ये खूपच चॅलेंजिंग गोष्ट आहे. कारण बऱ्याचशा टुर्नामेंट्स होत असतात. डेट्स मी जवळून पाहिले की ह्यावेळेस किती इश्यू आलेत. त्यामुळं हॅट्स ऑफ टू देम आणि थँक्यू सचिन सर. धन्यवाद. खूप साऱ्या शुभेच्छा. सचिन भोसले आपल्या समेत होते. मॅन ऑफ द मॅच सामनार किताब देखील आपण सचिन भोसले यांना ठिकाणी देऊन सन्मानित केले. सामना क्रमांक 2 आपण पाहिले तर संपलाय. देवगिरी ब्लास्टर संघाने विजय मिळवलाय आणि सामना क्रमांक 3 इथे सुरू होतोय. आणि पुन्हा एकदा आपण पाहिलं तर मैदानाच्या आतमध्ये मॅच होईल सुरुवात आणि कॉमेंट्री बॉक्स मधून ऐकूयात मनोज बेलेकर सरांना. ओ टू कॉम बॉक्स. धन्यवाद. चला, उत्तम सावंत सरांना मनापासून धन्यवाद. त्याचबरोबर नरेश डोमे सरांना मनापासून धन्यवाद. आणि आता सामना क्रमांक 3 शिवनेरी पलटण वर्सेस त्यांच्या विरोधात जर अगदी आपण पाहिलं तर पन्हाळा रायडर्स असा होणारा सामना. आणि पन्हाळा रायडर्स संघाने या ठिकाणी टॉस जिंकला, क्षेत्ररक्षण स्वीकारलं. शिवनेरी पलटण संघाला इथे निमंत्रण दिले फलंदाजीसाठी. पन्हाळा रायडर्स संघ अगदी आपण पाहिला तर लेस साबळे या टीमचे कर्णधार आहेत. बरोच मावळ तालुक्याला बिलॉंग करणारा हा खेळाडू निश्चितप्रमाणे अगदी आपण पाहतोय. या टीममध्ये आपण पाहिलं तर शुभम पाटील, अतुल माने, अमित शिंदे, प्रवीण बनकर, प्रतीक मनोरे, त्यानंतर महेश विरकर, विजय महाडिक, राजेश जाधव, गौरव बांभारे, त्याचबरोबर कमलेश वागळकर, सुतार अजय, विशाल गायकवाड, त्यानंतर रतिकांत पाटील आणि योगेश नकाडे. जव्या मैदानाच्या आतमध्ये अजयच्या हातामध्ये पहिला चेंडू असेल आणि स्ट्राईकला सुरुवातीला अगदी आपण पाहिलं तर फलंदाज असेल स्वतः अक्षय पोळ याला आपण या ठिकाणी पाहणार आहोत. पाहूया गोलंदाजी मार्कावरती अजय सुतार. पहिला चेंडू हवे, क्षेत्ररक्षक डाऊन द बॉल आणि पहिल्या चेंडूवरती बिग विकेट आली आहे. शिवनेरी पलटण संघाला बसलेला पहिला धक्का आहे. अक्षय पोळच्या रूपाने बसलेला एक जबरदस्त धक्का. अजय सुतार याच्या नावावरती आलेली पहिली विकेट एक इथं आपल्याला पाहायला मिळाली. आणि महेश विरकरने घेतलेला एक चांगला असा झेल आपल्याला पाहायला मिळाला. शफल झाला होता, थोडासा राईज झाला, चेंडू बाउन्स झाला, समजू शकला नाही, टायमिंग चुकला गेला आणि उंची खूप मिळाली. महेश विरकर तिथं होता, कुठल्या प्रकारची चूक नाही, चांगला असा झेल पाहायला मिळालाय आणि मोठी विकेट आली इथे अक्षय पोळ्याची. पहिला चेंडू अगदी आपण पाहिला बरोबर 11 वाजता सामना क्रमांक 3
मैदानाच्या आतमध्ये सुरू होताना आपल्याला पाहायला मिळालं. तर बाद झाला या ठिकाणी अक्षयपोळ आणि आता अक्षयपोळच्या जागेवरती नी बॅटर मैदानाच्या आतमध्ये आपल्याला पाहायला मिळेल. सुदर्शन शिवनेरी वर्सेस पन्हाळा ही लढत मैदानाच्या आतमध्ये आपल्याला या ठिकाणी जे पाहायला मिळते. धाराशिव जिल्ह्याला रुईबेर गावाला बिलॉंग करणारा खेळाडू अजय सुतार. धाराशिव जिल्हा म्हटलं गेले की तुळजाभवानी माता तुळजापूरची आठवण जी सातत्याने होताना आपल्याला पाहायला मिळते. त्याच धाराशिव जिल्ह्याला बिलॉंग करणारा आहे अजय सुतार. या दरम्यान आपण पाहिलंय सुदर्शन बॅटर मैदानाच्या आतमध्ये आलाय. सन्मानपूर्वक चेंडू खेळून काढला गेला. प्रेशर इथं कुठेतरी हँडल करावा लागेल. पहिल्या चेंडूवरती आलेली जी विकेट त्या विकेटमुळे थोडासा जो काही दबाव म्हणू किंवा एक जो प्रेशर आहे तो प्रेशर कुठेतरी हँडल करावा लागेल सुदर्शन केदार यांना. स्विचेचा फटका आणि चेंडू पोहोचेल सरळ सीमारेषेच्या बाहेर. डीप दरम्यानला चेंडू पोहोचते सीमारेषेच्या बाहेर. उघडले धावसंख्येचं द्वार. मैदानाच्या आतमध्ये आलाय खणखणीत असा चौकार आणि फलंदाजाचं नाव आहे सुदर्शन केदार. स्विचचा फटका अगदी आपण पाहिलाय. चेंडू गॅप मध्ये अगदी आपण पाहतोय जो पोहोचलाय सरळ सीमारेषेच्या बाहेर. रिस्क सगळ्यात मोठी घेतली गेली. पाहूया परत एकदा आपण पाहतोय गोलंदाज अजय सुतार. यावेळेचा चेंडू बॅट वरती परफेक्ट मिळवू शकला नाही. थोडासा उशिरा सफल होताना पाहायला मिळाला. चेंडू पडल्यानंतर खूप वेगाने शरीरावरती आलाय. चेंडू डाट येताना पाहायला मिळेल. दाबरागती धावसंख्या 4 1 गड्याच्या मोबाईल्यात. सचिन ढोबळे या स्पर्धेचे सर्व्हिस सर्व आहेत. ते नॉन ट्रॅकच्या बाजूला आहेत. फुल टॉस. चेंडू पोहोचेल मिड विकेटला. क्षेत्ररक्षक नाही तिथं कोणी. चेंडू पोहोचते सीमारच्या वर फरार. 4 रन चौकार. एक फुलटा चेंडूवरती आलेला एक सूर्यप्रकाशचा हा चौकार येताना आपल्याला जो पाहायला मिळालाय. केदार याच्यावरती केलं गेलं यांनी केलं गेलं आक्रमण अगदी आपण पाहतोय. सुदर्शन केदार अर्थात शान या नावाने सातत्याने अगदी खेळताना आपल्याला पाहायला मिळत आहेत. सुदर्शन केदार थोडीशी चर्चा मैदानाच्या आतमध्ये होते. 8 धावा तर धापाल करतेत. अगोदरच्या मॅच मध्ये अगदी आपण पाहिलं की त्या सामन्यात विशेष करून अगदी आपण पाहिलं की 77 धावसंख्येचा डोंगर सुद्धा अपुरा पडताना आपल्याला पाहायला मिळाला आहे. तिथे अगदी आपण पाहिलं चेंडू काय बॅट होती आला नाहीये. षटकाची होईल समाप्ती आणि पहिल्या षटकाच्या समाप्तीनंतर शिवनेरी पलटण संघ आहे. धावप्रगती धावसंख्या 8 1 गड्याच्या मोबाईलमध्ये. संत आणि सावध सुरुवात आहे. पहिल्या षटकामध्ये बरंच काय घडलं गेलं. पहिल्या षटकात 3 डॉट बॉल आले. पहिल्या षटकामध्ये पहिल्या चेंडूवरती विकेट पण आले. अक्षयपोळचे रोपण. पहिल्या षटकामध्ये 2 चौकार पण आले. पहिल्या षटकामध्ये सचिन ढवळेला स्ट्राईक पण आली नाही. पण सचिन ढवळेकडून खूप साऱ्या अपेक्षा आता निश्चितच अगदी आपण पाहतोय ज्या वाढल्या गेलेल्या आहेत. आणि एक आदर्श व्यक्तिमत्व आहे. कित्येक विद्यार्थ्यांचे म्हणजे आपण एखाद्या वर्गामध्ये ज्यावेळेस एखादे शिक्षक शिकवतात त्यावेळेस अगदी 50 60 100 विद्यार्थ्यांचे एखादे शिक्षक गुरुवरे असू शकतात. पण हजारो विद्यार्थ्यांचे गुरुवरे कोण असतील तर ते मात्र सचिन ढवळे सर आहेत. यावेळेस चेंज ऑफ पेस खूप चांगला चेंडू निश्चित प्रमाणात टाकला गेला. चेंडू का बॅटवरती येऊ शकला नाहीये. सचिन ढवळे यांच्या 8 वरती धावफलक. निलेश साबळे कॅप्टन वर्सेस कॅप्टन. निलेश साबळे वर्सेस सचिन ढवळे. सचिन सर आहेत स्ट्राईकला. निलेश साबळे तयार. आणि यावेळेस गॅपमध्ये चेंडू असेल. क्षेत्ररक्षक नाही तिथं कोणी. कल्लात्मक फटका पाहायला मिळाला. सौंदर्य पाहायला मिळालंय. चेंडू पोहोचते सीमारेषेच्या बाहेर फरार. 4 रन चौकार. दाबरागती धावसंख्या अगदी आपण पाहू मैदानाच्या आतमध्ये वेगाने पुढे जाईल. दाबरागती धावसंख्या वाढली गेली. आणि इथे मात्र दुर्दैवरित्या परतावा लागेल सचिन सरांना. इथे मोठी विकेट होतीये. सचिन सर बाद. क्लीन बोल्ड.
दुर्दैवरित्या या ठिकाणी अगदी आपण पाहतो जे परतावा लागले आणि त्यानंतर ती चेहऱ्यावरची स्माईल, पण त्या स्माईलच्या पाठीमागे काय दुःख आहे फक्त सचिन सरांनाच माहिती आहे. कारण शफल होऊन खेळण्याचा प्रयत्न केला गेला होता, दुर्दैवरित्या बाद झाल्याचं मध्ये हरकत नाहीये. डावखोरीने निलेश यांनी टाकलेला चेंडू, त्यानंतर बॅटची कड घेत चेंडू डावेष्टीवरती जाऊन हाताळला आणि तिथे एक मोठी विकेट येताना आपल्याला जे पाहायला मिळाली. स्क्रीनवरती या गोष्टी सातत्याने आपल्याला ज्या पाहायला मिळाल्यात, मोठी विकेट येताना आपल्याला पाहायला मिळते. आणि त्यानंतर हताश होत, नाराज होत मैदानाच्या बाहेर पोहोचले गेलेत सचिन सर. दुसरी विकेट आली आहे 2 बाद. इथे अगदी आपण पाहिलं क्षेत्ररक्षण थोडंसं उशिरा होताना पाहिलं होते. म्हणजे बॅटर मैदानाच्या आतमध्ये अगदी आपण पाहिलं तर आता बॅटर आता निलेश, आणि यावेळेस अगदी आपण पाहिले निलेशच्या बॅटमध्ये चेंडू लॉंगॉनला, तिथे क्षेत्ररक्षक आहे आणि तिथे विकेट आली आहे. ऑस्ट्रेलिया स्टाईल मध्ये झेल होताना पाहायला मिळालाय आणि इथे निलेशची सुद्धा विकेट येते. धक्का क्रमांक 3. तिसरी विकेट येताना पाहायला मिळाली आहे. एका पाठोपाठ विकेट येताना पाहायला मिळत आहेत. उंची खूप मिळाली, टायमिंग थोडासा फसला गेला, क्षेत्ररक्षक अगदी चेंडूवरती पोहोचला आणि एक सोपा असा झेल होताना आपल्याला जो पाहायला मिळाला. लेचरोपणे तिसरा धक्का आहे. जबाबदारी सुदर्शन केदारच्या खांद्यावरती वाढले गेले. एका पाठोपाठ विकेट येताना पाहायला मिळाल्या, कारण पहिल्या षटकाच्या पहिल्या चेंडूवरती आलेली विकेट अगदी आपण पाहिली. त्यानंतर दुसऱ्या षटकातील तिसऱ्या चेंडूवरती विकेट येताना पाहायला मिळाली आणि दुसऱ्या षटकातील अगदी 5व्या चेंडूवरती सुद्धा विकेट येताना पाहायला मिळाली. निलेशच्या रूपाने विकेट येताना पाहायला मिळते. राजीव हलक्यात चेंडू अगदी राजीवने ढकलला, गॅप मध्ये चेंडू पोहोचला, सरळ सीमा रेषेच्या बाहेर आहे. म्हणजे नॅचरल ग्रास, त्या ग्रासला अगदी गुदगुल्या होत चेंडू सीमारेषेच्या बाहेर पोहोचला गेला राजीवच्या बॅट मधून. आणि राजीवच्या या चौकाराने संघामध्ये जीव आला असं म्हणतरी हरकत नाहीये. आणि या शेवटच्या चेंडूवरती आलेला जो चौकार आहे, गॅप खूप चांगला शोधला गेला राजीवने आणि त्याच्यावरती चौकार आल्यानंतर धापलक थोडासा पुढे जाईल. तो असेल 2 षटकांच्या समाप्तीनंतर 3 बाद 16 धावा, 16 रन 16 धावा धावपाल करते आपल्याला ज्या पाहायला मिळतात. शिवनेरी पलटण संघ थोड्याशा अडचणीत सापडलाय, परंतु शिवनेरी हे नाव म्हटलं गेलं की श्रीमंत छत्रपती शिवरायांची आठवण होती आणि श्रीमंत छत्रपती शिवरायांची आठवण म्हटली गेली की महाराजांच्या आयुष्यामध्ये सुद्धा सातत्याने अडीअडचणी आल्या, पण महाराज कधी डगमगले नाही. ज्या शिवनेरी गडावरती महाराजांचा जन्म झाला त्या गडापासून तर ते रायगडापर्यंत जो इतिहास पोहोचला गेला, त्या इतिहासामध्ये महाराज त्यांच्या आयुष्यामध्ये कधी डगमगले नाही, पाय कधी थरथर कापले नाही. तीच परिस्थिती आता जरी शिवनेरी पलटणवरती असेल पण हार पत्करून चालणार नाही. यावेळेस सीधा चेंडू हवे, परंतु क्षेत्ररक्षक स्वतः दूरवरती पाहायला मिळाला. यष्टीरक्षक चेंडूपर्यंत पोहोचला नाही असं म्हणजे हरकत नाहीये. कॉल मला वाटतं कदाचित एकमेकांना झाला नसेल, ना गोलंदाजाकडून यष्टीरक्षकाला झाला ना यष्टीकडून गोलंदाजाला होताना पाहायला मिळाला. अजय सुतार आलाय परत एकदा गोलंदाजी मार्कवरती. सुदर्शन केदारला जबाबदारी पार पाडायची आहे. आज जबाबदारी शेवटच्या चेंडूवरती खेळावं लागेल सुदर्शन केदारला, तर कुठेतरी मात्र एक मोठी धावसंख्या उभारली जाऊ शकते. फुल टॉस उसपे बन गए पास आणि या फुल टॉस वरती फुल टोल वसूल केलाय. चेंडू पोहोचते तर सीमारच्या जेव्हा डीप दरम्यानला 4 रन चौकार आहे. अजय सुतारचा हा फुल टॉस, स्विचिचा फटका आणि तिथं अगदी आपण पाहिले तर आपल्याला कधी धावसंख्या सुदर्शन केदार यांच्या चौकारानंतर अगदी वाढली गेली. टोटल स्कोर जर अगदी आपण पाहिलं तर आता
20 धावा आहेत, 20 रन. परत एकदा जोरदार फटका दरम्यान जो खेळला तिथे 1 धाव आणि पहिली सिंगल आली. आतापर्यंत जेवढ्या 20 धावा आम्ही पाहिल्या त्या सगळ्या धावा चौकाराच्या रूपाने होत्या. पहिल्या षटकात आलेले अगदी आपण पाहिले 2 चौकार, दुसऱ्या षटकामध्ये आलेले चौकार अगदी आपण पाहिले, त्यानंतर अगदी आपण पाहिलं 1 चौकार आता एक आला, अशा 20. आता एक सिंगल आली, पहिली सिंगल. धाबरागाची धावा संख्या 21, 21 लॉस ऑफ 3. यावेळेस अपरकट राजीवच्या बॅट म्हणून चेंडू पोहोचते सरळ स्वर्गाचे विशाल दादा वसंत कांबळे पॅव्हलियनकडे पोहोचलेला चौकार 4 रन. सुतारवरती आक्रमण वाढवलं गेलं असं म्हणजे हरकत नाहीये. पॉईंटच्या दिशेने चेंडू खेळला गेला, क्षेत्ररक्षक जवळपास कोणताच नव्हता. धावा फलकावरती धावा संख्या या चौकाराच्या रूपाने वाढेल 25 वरती धावा फलक 25 लॉस ऑफ 3 विकेट. विकेट जरी आले असेल पण धावफलक तितक्या वेगाने वाढतोय. परत एकदा कॅप मध्ये चेंडू, तिथे क्षेत्ररक्षण खूप चांगलं झालं. यावेळेस चांगलं क्षेत्ररक्षण पाहायला मिळतंय. कमबॅक म्हणावं लागेल पन्हाळा रायगर्स या संघाचं. धापरकधी धावा संख्या स्थिर असेल 25 धावा, 3 डगआउट. प्रेक्षकांसाठी निश्चितप्रमाणे अगदी आपण पाहतोय. अर्थात प्रेक्षक गॅलरी ज्या आहेत या प्रेक्षक गॅलरीसाठी सुद्धा टेनिस क्रिकेट विश्वावरती नाव केलेल्या 3 दिग्गजांचा नामोल्लेख निश्चितप्रमाणे आहे. इथे चेंडू पोहोचला जाय सरळ सीमारेषेच्या बाहेर आहे. षटकार चेहरा अजय सुतारवरती आक्रमण केलं गेलं. ओव्हर पिच चेंडू होता, कॅप मध्ये खेळला गेला आणि तिथे क्षेत्ररक्षकाच्या डोक्यावरून की खिलाडी के मस्तक पे दस्तक. अरे चेहरा खूप चांगला फटका निश्चितप्रमाणे आपल्याला पाहायला मिळाला. विशेष संघ थोडासा अडखळत जो प्रवास करत होता तो कुठेतरी अडखळीतला प्रवास आता जरी समृद्धी हायवेवरती नजरी नसेल परंतु एका चांगल्या महामार्गावरती हा प्रवास सुरू झाला असं म्हणजे हरकत नाही. कारण निश्चितच अगदी आपण पाहतोय आयलँड्स निश्चितप्रमाणे अगदी आपण पाहिल्या तर त्या पहिल्या 3 ओव्हरच्या तिथे विकेट येताना पाहायला मिळाले. त्यानंतर जे सुदर्शनच्या बॅटमधून आलेले 2 चौकार अगदी आपण पाहिले. त्यानंतर सचिन ढवळे सरांच्या बॅटमधून आलेला चौकार आपल्याला पाहायला मिळाला आणि सचिन ढवळे सरांची आलेली दुर्दैवरित्या विकेट जी आहे ना ही सातत्याने भेडसावताना आपल्याला पाहायला मिळेल. त्यानंतर निलेश सुद्धा खूप उंची घेताना चेंडू पाहायला मिळाला. तिथे सुद्धा निलेशची विकेट आली. पण तिथून पुढे डाव सावरताना राजीवला आणि सुदर्शनला आपण पाहिले आणि 3 षटकांच्या समाप्तीनंतर धावफलकावरती धावा संख्या 31 धावा 3 गड्यांच्या मोबाईलमध्ये आपल्याला पाहायला मिळते. शेवटचे 12 मिनिटं बाकी राहिले. फुल टॉस होता, लॉंगाला खेळला, क्षेत्ररक्षक चेंडूवरती पोहोचेल, एक सिंगल येईल. सुदर्शनला चेंडू निश्चितच स्क्वेअर लेग मिड विकेटच्या दिशेने खेळायचा होता. चेंडू लॉंगाला पोहोचला गेलाय. त्याप्रकारे धावा संख्या 32 3 गड्यांच्या मोबाईलमध्ये. स्वर्गाशी शेखर उत्तम शेळके, स्वर्गाशी जयेश हरेश्वर घरत, स्वर्गाशी विशालदादा वसंत कांबळे. टेनिस क्रिकेट विश्वातले असणारी ही जी नाव आहे जे आपल्याला आता सोडून गेलेले आहेत, चांगले क्रिकेटर होते ज्याने क्रिकेट भरलं गेलेलं होतं, असे असणारे खेळाडू आणि त्या खेळाडूंचा नामोल्लेख प्रेक्षक गॅलरीसाठी होताना आपल्याला जो पाहायला मिळाला. चेंडू डॉट परत चेंडू तिथे कव्हर होताना पाहायला मिळालाय. चेंडू निर्धाव येताना पाहायला मिळतोय. दोन्ही फलंदाज 14-14 धावसंख्येवरती आहेत. राजीव कराटे 5 चेंडू 14, सुदर्शन केदार 9 चेंडू 14 आणि शिवनेरी पलटण 3 गाड्यांच्या मोबाईलमध्ये 32 धावा 14 षटक चालू असताना बरीचशी बातचीत चालू आहे. मोठी धावसंख्या उभारण्यासाठी आता इथे कशा प्रकारे आक्रमण करावं लागेल. चेंज ऑफ पेस गती परिवर्तन आपल्याला पाहायला मिळालं. इथं चेंडू बॅटवरती नाहीये पण चांगलं हलकं अपील सुद्धा केलं गेलं होतं. अचूक टप्प्याचा मारा अमित शिंदे याचा या ठिकाणी होताना आपल्याला पाहायला मिळाला. कारण अमित शिंदेने आतापर्यंत 3 चेंडू टाकलेत. या 3 चेंडू मध्ये फक्त एकच धाव अमित शिंदेने आतापर्यंत खर्च केलेले. एक जबरदस्त कामगिरी. यावेळेस सगळ्या आपण गॅप मध्ये चेंडू खेळला, क्षेत्ररक्षक चेंडूवरती पोहोचतोय, एक धाव तर येईल. दुसऱ्या धाव या ठिकाणी करत असताना तिथे सुदर्शन सुद्धा पोहोचला, राजू सुद्धा पोहोचला गेलाय. 2 धावा आहेत. धावा संख्या 34 धावा आहे. 34 लॉस ऑफ 3 विकेट्स. 34 धावा आहे. 3 फलंदाज बाद. शिवनेरी पलटण. सचिन ढवळे मॅथ्स अँड रिझनिंग अकॅडमी प्रेझेंट ही क्रिकेटची स्पर्धा आपल्याला जे पाहायला मिळते प्रहार प्रीमियर लीग सीझन 13 13वा पर्व
आपल्याला या क्रिकेटच्या स्पर्धेचं जे पाहायला मिळतंय महाराष्ट्राच्या कानाकोपऱ्यातून या स्पर्धेमध्ये सहभागी झालेले जे सगळे खेळाडू यावेळेस अगदी आपण पाहिलंय खूप उंची आहे क्षेत्ररक्षक दूरवरती पाहायला मिळालाय आणि तिथे क्षेत्ररक्षक चिन्हवरती पोहोचतोय चांगला असा झालेला जेल आणि संपलाय राजीव याचा खेळ अजय सुतारने घेतलेला एक चांगला असा झेल आणि राजूच्या रूपाने धक्का क्रमांक 4 उंची खूप मिळाली होती आणि तिथे अगदी आपण पाहिले की राजू खूप दूरवरून झेल घेताना पाहिले मिळाला बॅटर मैदानाच्या आतमध्ये आपल्याला पाहिले मिळेल बॅटर असेल मैदानाच्या आतमध्ये आता सचिन साळुंके मैदानाच्या आतमध्ये जातात एक अनुभवी खेळाडू आहेत सचिन साळुंके बोर तालुक्यातील गावडी गाव सचिन साळुंके सरांच त्या गावाला बिला करून अगदी सचिन साळुंके सर मैदानाच्या आतमध्ये आले नुसते आले नाही आक्रमण सुद्धा सुरू केलं आणि चेंडू सरळ सीमा रेषेच्या बाहेर पाठवलाय 4 रन चौकार आहे क्षेत्ररक्षक खराब झाले आणि त्याचा परिणाम चौकार येताना पाहायला मला 214वा चौकार या स्पर्धेतला आतापर्यंत अगदी आपण पाहिलाय खूप चांगला फटका होता कॅपमध्ये खेळला गेला प्रयत्न 2 क्षेत्ररक्षकांचे खूप अफलातून होते पायाच्या सायने चेंडू अडवला परंतु तिथे जर अगदी आपण पाहिलं तर बॅकअपसाठी क्षेत्ररक्षण त्या ताकदीने होणं गरजेचं ते होऊ शकलं नाहीये चौकार आला चौकाराच्या रूपाने अगदी आपण पाहिलं 10 बारा कधी धावा संख्या 38 धावा आपल्याला पाहिजे आपण शिवनेरी पलटणच्या ड्रेसिंग रूम मध्ये आहोत जिथे निश्चित काही उत्साहाचं काही आनंदाचं वातावरण आहे खरं तर या मॅच मध्ये 4 फलंदाज शिवनेरी पलटणने गमावलेले आहेत आणि 38 धावा फलकावरती आहेत 2 षटकं अजून शिल्लक आहेत आणि आपण बघतो की महत्त्वाचे फलंदाज बाद झालेले आहेत तर सुदर्शन केदार कालचा अर्धशतकवीर आज अजूनही मैदानामध्ये आहेत किती अपेक्षा कराल सुदर्शन केदार कडून सुदर्शन केदार हा आम्ही दमदार सुदर्शन केदार असं त्यांचं नाव ठेवलेलं आहे आधीपासूनच जेव्हा जेव्हा त्यांची गरज लागते तो तेव्हा तेव्हा गरज पूर्ण करतो आम्ही नेहमीच म्हणतो की सचिन ढवळे सरांचे आम्ही खरं तर मावळे आम्ही एक जरी मावळा गेला तरी दुसरा मावळा तयारच आहे इथं 11 बॅटर 11 बॉलर म्हणले तरी चालेल आम्ही हार मारणार नाही आम्ही झुकणार नाही 38 धावांवरती पुन्हा सुदर्शनही बाद होते आता अजून एक वाईट बातमी आपल्याला येते पण तरी देखील अजून 2 षटकं शिल्लक आहे 10-11 चेंडू आहेत आणि किती धावांपर्यंत बघाल की या मॅच मध्ये तुम्ही फाईट करू शकता 11 चेंडूमध्ये जरी एक 20-25 रन जर आले तरी आम्ही एक चांगली फाईट देऊ शकतो कारण की आमच्याकडे तेवढी लेंथ आहे बॉलिंगची स्ट्रेंथ आहे आणि विशेष म्हणजे हा शिवनेरीचा जो फलटण आहे शिवनेरी फलटण त्याच्यामध्ये ऑलवेज आम्ही जोशमध्ये असतो मॅच काही होत राहतात पण नेहमी आम्ही हार मानणार अजिबात नाही कधीच नाही संपूर्ण संघ हा नेहमी जोशात असतो त्यामुळे पुढच्या 2 षटकांमध्ये सुद्धा जोशपूर्ण वातावरणामध्ये अजून 25 धावा ठोकणार असा निर्णय इथे सांगितलेला आहे शिवनेरी फलटण कडून तेव्हा जाऊया कमेंट्री बॉक्स मध्ये धन्यवाद थँक्यू नरेश सर 38 धावांची 5वी विकेट आली सुदर्शन केदार याच्या रूपाने मोठी विकेट त्यांना आपल्याला पाहायला मिळाली चेंडू डावीच्या बाहेर व्हाईट बॉल पंचांच्या दोन्ही जमिनीला समांतर ही धावा असेल अवांतर धावा 39 वरती आहे 5 गड्यांच्या मोबाईलमध्ये या डावातला या इनिंग मधला पहिला व्हाईट बॉल येताना पाहायला मिळालाय प्रवीण बनकर इथं गोलंदाजी मार्कवरती आपल्याला जो पाहायला मिळतोय यावेळेस आपण पाहिल्यापर्यंत गॅपमध्ये चेंडू खेळला क्षेत्ररक्षक चेंडूवरती पोहोचतोय त्या दरम्यान एक सिंगल तर येईल एका सिंगल वरती समाधान मानावं लागले धाबा कधी धावा संख्या पुढे जाऊन पोहोचेल ती असेल आता संघाने गाठली आहे 40 वीरू पडवळ आणि सचिन साळुंके या दोघांवरती असणारी जबाबदारी जी आहे ना ही सगळ्यात मोठी आपल्याला जे पाहायला मिळते 11 वाजता पहिला चेंडू निश्चितप्रमाणे टाकला गेला 25 मिनिटात तुम्हाला पूर्णपणे एक इनिंग संपवायची हा या स्पर्धेचा रोल निश्चितप्रमाणे शेवटचे 5 मिनिटं निश्चितप्रमाणे जे बाकी राहिलेले आहेत
या दरम्यान अगदी आपण पाहतोय धावबाची संधी आणि तिथे फलंदाज सुरक्षित असलेला आपल्याला पाहायला मिळतोय, परंतु इथे अंपायर्स कॉल टू अंपायर. तिसरे पंच आता थोडेसे बिझी होतील. निर्णय काय तो ते आपल्याला पाहिजे. फलंदाज सुरक्षित आहे की नाही या गोष्टी आपल्याला पाहायला मिळेल. सातत्याने अगदी आपण पाहतोय की नरेश सरांनी कौतुक निश्चितप्रमाणे केलं या स्पर्धेबाबत. उत्तम सावंत सरांनी निश्चितप्रमाणे कौतुक करते. मनीष पाटील सरांचा आवाज आपण ऐकला. रवी गायकवाड सरांचा निश्चितप्रमाणे आपण आवाज रनआउट चेक केला जाईल आणि अगदी आपण पाहतोय तिथे निर्णय काय होतोय ते आपल्याला पाहिजे. आणि तिसऱ्या पंचांचा निर्णय नॉट आउट. 2 धावा कंप्लीट आहेत आणि या 2 धावसंख्येनंतर धावफलकावरती धावसंख्या टोटल स्कोर जर अगदी आपण पाहिला तर 42. यावेळेस थोडासा मिस्टाईम फरका परत एकदा. एक धाव तर आरामात मिळते. दुसऱ्या धावसंख्येचा प्रयत्न परंतु नकार दिलाय. त्या प्रकारची धावसंख्या अगदी आपण पाहतोय. एकने पुढे जाईल 43 5 गाड्यांच्या मोबाईलमध्ये. मला वाटतं फलंदाजाला दुखापत निश्चितप्रमाणे अगदी आपण पाहतोय. आपण पाहतोय मैदानाच्या आतमध्ये विरोसरांच्या हाताला थोडीशी दुखापत निश्चितप्रमाणे आपल्याला जे पाहायला मिळते. तोपर्यंत आपण ऑन स्क्रीन फॉलोअप विकेट निश्चितप्रमाणे पाहूया. ज्या विकेट्स आल्यात त्याच्यामध्ये अक्षय पोळची पहिली विकेट आहे. पहिल्या चिन्हावरती हा टर्निंग पॉईंट ठरला. त्यानंतर सचिन नवळे सर बाद होताना पाहायला मिळाले. दुर्दैवाने आपण ती गोष्ट सातत्याने सांगतोय. निलेशने एक मोठा फटका करण्याचा प्रयत्न केला होता परंतु उंची खूप मिळाली, लांबी थोडीशी कमी पाहायला मिळाली आणि तिथे तिसरी विकेट आली. त्यानंतर चौथी विकेट तिथे अजय सुतारने घेतलेला एक चांगला असा झेल आपल्याला जो पाहायला मिळाला. आणि त्या पाठोपाठ सुदर्शन केदार बिघड करत असताना 5व्या षटकातील पहिल्या चिन्हवरती सुदर्शन केदारला परतावा लागला. ह्या विकेट्स येताना पाहायला मिळालेल्या आहेत. 5 विकेट. निम्मा संघ आतापर्यंत बाद झालाय शिवनेरी पलटण संघाचा. यावेळेस अगदी आपण पाहतोय इथे उजवेष्टीच्या बराचसा बाहेर व्हाईट बॉलचा इशारा. चुनाला खराब धाब्याचा धावसंख्या असेल आता 44 44. लॉस ऑफ विकेट्स. 44 वरती धापलक आपल्याला जो पाहायला मिळतोय शिवनेरी पलटण संघाचा. षटक क्रमांक मैदानाच्या आतमध्ये 5व्या क्रमांकाचा चालू असताना अजून एक वाईड. हा दुसरा वाईड आलाय लागोपाठ. डावेष्टीच्या बाहेर असणारा हा चिन्ह अगदी आपल्याला जो पाहायला मिळतोय आणि इथे मला वाटतं रिव्ह्यू आहे पन्हाळा रायडर्स या संघाचा. अनफिल्ड डिसिजन तर अगदी व्हाईट बॉल आहे परंतु त्या निर्णयाच्या विरोधात निश्चितप्रमाणे रिव्ह्यू आपल्याला पाहायला मिळतोय कारण जो निर्णय दिलाय तो पन्हाळा रायडर्स संघाला. इथे मला वाटतं इथे कुठेतरी तो मान्य नसावा. बऱ्याच वेळा आपण नेहमी सांगत असतो की पंचांचा निर्णय अंतिम असतो. पंच मैदानाच्या आतमध्ये कमिटी सुद्धा ही माणसंच आहे. आणि निर्णय आलाय तो वाईट नाहीये, फेअर डिलिव्हरी आहे आणि रिव्ह्यू सक्सेसफुल ठरताना आपल्याला पाहायला मिळतोय. आणि इथे मात्र बिघड केलाय. मिड विकेट. चेंडू पोचते सीमारेषेच्या बाहेर आहे.
संघाचं अर्धशतक पूर्ण झाले. 50 धावा. 110वा षटकार आला या स्पर्धेतला. थोडासा राईज झाला परंतु तिथे शफल होत चेंडू मिड विकेटला पाठवल्या सरळ सीमारेषेच्या बाहेर. विरूच्या बॅट मधून यायला षटकार आहे. दुखापतग्रस्त असताना विरू सुद्धा मैदानाच्या आतमध्ये तितकाच आक्रमक आहे. कारण ज्यावेळेस एक गोष्ट आपण सातत्याने पाहिली की शिवनेरी पलटण संघ ज्यावेळेस खेळतो ना त्यावेळेस तो जोशमध्ये असतो आणि नेहमी उत्साही असणारा संघ अगदी आपल्याला पाहायला मिळतोय. दुखापत जरी असेल तरी मैदानाच्या आतमध्ये आक्रमण थांबायला अजिबात तयार नाही. आणि इथं जर अगदी आपण पाहिलं तर 5 षटकं जमली. 5 बाद 50 धावा धापरकर आपल्याला पाहायला मिळत आहेत. 11:26 इच्छे प्रमाणे होताना पाहायला मिळत आहेत. 11 वाजता डाव सुरू झालाय पण मध्यंतरीचे 2 मिनिटं आपण इष्टन इच्छेप्रमाणे जे पकडणार आहोत. यावेळेस अगदी आपण पाहिलाय तिथे लॉंगलला चेंडू तिथे क्षेत्ररक्षक चेंडू खाली पोहोचला. अजून एक विकेट आली आहे. सचिन साळुंके सर इथं होतील बाद. शुभम एक मोठी विकेट आली आहे. जबरदस्त फटका निश्चितप्रमाणे खेळला होता परंतु तिथे क्षेत्ररक्षकांचं कौतुक सातत्याने कलागत संघाचा संघाने एक तिथे अगदी आपण शुभम होता आणि शुभमने एक चांगला असा झेल घेतला आणि एक मोठा फटका ज्याप्रमाणे खेळला सचिन साळुंके सर यांनी त्याच ताकदीने मात्र मोठा झटका पण बसलाय. इथे अगदी आपण पाहतोय सॅक्रिफाय केले स्वतःला. म्हणजे पाटर मैदानाच्या आतमध्ये अगदी आपण पाहिलं केतन आला होता आणि तोही मैदानाच्या बाहेर जाताना पाहायला मिळालाय. विकेट नंबर 7 केतन एचारोपाडे. श्रीचितचा प्रयत्न निश्चितप्रमाणे जो केला गेला होता आणि बॅटर मैदानाच्या आतमध्ये असेल तो आता सुयोग त्याला आपण या ठिकाणी पाहूया. शिवनेरी पलटण बॅट मध्ये चेंडू परफेक्ट येऊ शकणार नाही केतन याच्या. स्विचचा प्रयत्न निश्चितप्रमाणे केला गेला होता. निलेश साबळे स्वतः संघाचे संघनायक इष्टरक्षकाच्या भूमिकेमध्ये अगदी आपण पाहतोय. मिड विकेटला चेंडू सीमा रेषेच्या बाहेर 4 रन चौकार. मिड विकेटला अगदी आपण पाहतोय विरुच्या बॅट मधून चौकार आला. परत एकदा थोडासा मिस्टॅम फटका अगदी आपण पाहतोय. तिथे एक धाव तर आली आहे. दुसरा धावसंख्येचा प्रयत्न मैदानाच्या आतमध्ये करत असताना दुसरी सुद्धा धाव. धावांसाठी धाव शिवनेरी पलटण संघाची आहे. 2 धावा आल्यात आणि या 2 धावसंख्येनंतर अगदी आपण पाहू आपलं थोडासा पुढे जाताना पाहायला मिळालाय. छप्पन्न धावा 56. इथे बिग हिट. मैदानाच्या आतमध्ये उशिरा झालाय सुरू. नाव आहे विरू. विरू पडवळ एक जबरदस्त कामगिरी करतो. उशिरा जरी असेल पण संघासाठी अतिशय महत्वाची फलंदाजी विरूच्या बॅट मधून होताना पाहायला मिळते. अजून एक षटकार आलाय विरूच्या बॅट मधून. मिड विकेटला स्क्रीनवरती खेळला गेला सूर्यप्रकाशचा षटकार आहे आणि या षटकाराच्या रूपाने धावफलक पुढे जाऊन पोहोचला. धावा फलकावरती धावा संख्या असेल ती असेल आता 62-62. यावेळेस अगदी आपण पाहिले परत एकदा लॉंगॉनला चेंडू खेळला. 2 क्षेत्ररक्षक आले. तिथे अजून एक झेल. शुभमनी घेतलेला
जेल धक्का क्रमांक 8 बनवल्या गेल्या 62 धावा. पहिला डाव या ठिकाणी संपला गेलाय. बनवायच्या 63 धावा पन्हाळा रायडर्स या संघाला. विकेट आली शेवटच्या चेंडूवर. जैसे आगाज वैसे अंजाम, म्हणजे जशी सुरुवात तसा शेवट पण झालाय. म्हणजे पहिल्या चेंडूवरती डावाची सुरुवात होत असताना अक्षय पोळचेरोपडे पहिली विकेट आली पहिल्या चेंडूवर. आणि इथे डावाचा शेवट जरी अगदी आपण पाहिला तर तिथे विरूच्या रूपाने शेवटच्या चेंडूवरती विकेट पडाली. 8 विकेट आल्यात. 62 धावा धावा फलकावरती आपल्याला पाहायला मिळाल्यात. जेवढे चौकार आलेत तेवढे विकेट पण आलेत. चौकार आम्ही खूप सारे पाहिले, बाउंड्रीज आम्ही खूप साऱ्या पाहिल्यात. ज्या वेगाने चौकार आले, ज्या वेगाने अगदी षटकार आले, तशाच म्हणजे मध्यंतरीचा काळ आपण माझा संत होता. सिंगल डबल तिथे विकेट नाही, पण चौकार षटकार खेळले की त्या वेगाने मग जसे वेगाने चौकार षटकार आले तसे वेगाने विकेट पण पाठोपाठ आल्या. हा एक तरी एक मेरी. तर चला आपण टॉसला हायलाइट साथ आपण पाहतोय. हॅलो, रत्नदुर्ग हिटर्स आणि जंजिरा फायटर्स या दोन्ही संघनायकांना विनंती, आपण नाणेफेकीसाठी या. हायलाइट्स निश्चितप्रमाणे आपल्याला ऑन स्क्रीन ज्या पाहायला मिळत आहेत षटकार चौकार, आपण जी चर्चा करत होतो षटकार चौकार किंवा विकेट्स याबाबत आपण जी चर्चा करत होतो त्या गोष्टी सातत्याने होताना पाहायला मिळाल्यात. क्षेत्ररक्षण सुद्धा खूप चांगलं झाले, असं नाही की क्षेत्ररक्षण खूप चांगलं झालेलं आहे. पन्हाळा रायडर्स संघाचं क्षेत्ररक्षण खूप चांगलं झालं, गोलंदाजी अप्रतिम झाली. परंतु त्याच तोडीस तोड अगदी शिवनेरी पलटण संघाने सुद्धा 65 धावसंख्येचा डोंगर तर उभारलाय. 63 धावसंख्येचं आव्हान दिलेलं आहे आता पन्हाळा रायडर्स या संघासमोर. शेवटच्या षटकातील या गोष्टी खूप महत्वाच्या ठरल्या गेल्या, जिथे चौकार आला तिथे षटकार आले. कोमल दरुरे सर. तर पहिला डाव निश्चितप्रमाणे अगदी आपण पाहतोय जो संपल्या गेल्या 65 धावा बनव गेल्या. 63 धावसंख्येचा पाठलाग करायचा आहे तो पन्हाळा रायडर्स या संघाला. दुसरा डाव जो सुरू होईल पण आपल्याला इनिंग ब्रेक मध्ये मैदानाच्या आतमध्ये निश्चितच क्षेत्ररक्षण सजवलं जाईल. आणि दुसऱ्या बाजूला टॉस बॉक्स मध्ये आपल्या समवेत आता टॉस साठी निश्चितच अगदी आपण पाहतोय नरेश ढोमे सर आता जोडले जात आहेत. खास करून टॉस बॉक्स मध्ये जोडले जातील. यानंतरच्या सामन्याच्या टॉस साठी मान्यवर दोन्ही संघाचे कॅप्टन आणि त्याबरोबर नरेश. प्रहार प्रीमियर लीग मध्ये आपलं सर्वांचं मनपूर्वक स्वागत. तिसऱ्या दिवसाची अत्यंत महत्वाची लढत आपल्या समोर आहे. जंजिरा फायटर्स विरुद्ध रत्नदुर्ग हिटर्स. अजय पुराणिक आणि बाळा क्षीरसागर आपल्या समोर आहेत. तर नाणेफेक ज्यांच्या शुभ हस्ते होते सन्माननीय कोमल दरुरे सर. आणि यस कॉलिंग असेल अजय पुराणिक कॉलिंग. प्लीज सर टॉस द कॉइन. सचिन ढवळे मॅथ्स रिजनिंग अकॅडमी हा कॉल आहे. तर प्रहार प्रीमियर लीग ओपन होतोय. टॉस जिंकतोय बाळा क्षीरसागर. निश्चित बाळा काय निर्णय असेल? सर आम्ही बॉलिंग करू. आज दिवसातली पहिलीच मॅच आहे म्हणून सर. कोणत्या अडचणी फेस केल्या मागच्या काही मॅच मध्ये? सर थोडी आमची फिल्डिंग थोडीशी अजून प्रॉपर होत नाहीये, तेवढाच एक प्रॉब्लेम येतोय. निश्चित ऑफ द मॅच आपण त्या गोष्टीवरती कसं लक्ष दिलेलं आहे किंवा काय होमवर्क केलेलं आहे? होमवर्क नाही सर, काय आम्ही एक मॅच खेळायची आपल्याला, चांगली टीम आहे समोर, चांगला परफॉर्मन्स द्यायचा आहे. बॅटिंग करायचे आणि निश्चित मागच्या मॅच मध्ये खूप चांगला परफॉर्मन्स देखील बघायला मिळाला आम्हाला. या मॅच मध्ये काही तयारी आहे वेगळी? वेगळी तयारी काय नाही सर, अशीच फक्त आमची इच्छा होती टॉस जिंकून आम्ही बॉलिंग घेणार होतो, पण ठीक आहे टॉस हरलो. बॅटिंग आहे करून घेऊ. चांगली समोर टीम पण चांगली आहे. 3 पैकी 3 मॅच जिंकली आहेत. आम्ही एवढी मॅच आम्ही जिंकण्याचा प्रयत्न करू, तेवढं आमच्या टीमचा पण कॉन्फिडन्स वाढेल. कुठल्या गोलंदाजाची जास्त केअर घ्यावी लागेल तुम्हाला? केअर असे नाही सर, काय यावेळेस 5 बॉलर असल्यामुळे थोडंसं मागे पुढे होणारच आहे. तसं आम्ही मेंटल तशी तयारी ठेवलीच आहे की रन वगैरे जाणारच आहेत. तर
ठीक आहे, सगळे खेळतीलच. बघूया आता. शुभेच्छा असतील. टॉस बॉक्स मधून न्यूज आलेली आहे. रत्नदुर्ग हिटरचे संघनायक बाळा क्षीरसागर यांनी जिंकलेला आहे टॉस आणि स्वीकारलेलं आहे क्षेत्ररक्षण. धन्यवाद. जाऊया कॉमेंट्री बॉक्स मध्ये जिथे आपल्या समवेत आहेत उत्तम सावंत सर. थँक्यू सर. पुन्हा एकदा आपण पाहतोय सुरू असलेला सामना मैदानाच्या आतमध्ये पाहायला मिळतोय. प्रहार प्रीमियर लीग 2025चं 13वं पर्व आपण पाहतो आणि 13व्या पर्वातील आजच्या तिसऱ्या दिवसातील सामना क्रमांक 3 तो देखील आपल्याला इथे मैदानात पाहायला मिळतोय. एका बाजूला टीम आपण पाहतोय पन्हाळा रायडर्स आणि त्यांच्या विरोधात शिवनेरी पलटण या दोन संघातील महत्वपूर्ण मॅच आपण पाहतोय. लीग पद्धतीने प्रत्येक टीम आपल्या स्पर्धेत खेळताना पाहायला मिळते. अतिशय सुंदर आयोजन नियोजन आपण पाहतोय आणि खरं तर पुण्यचेल्लाचा वर्ल्ड कप म्हटलं तरी काय वावगं ठरणार नाही. याही प्रकारच्या चर्चांना उदाहरणं संपूर्ण पुण्यनगरीत आपल्याला येताना पाहायला मिळते. पहिलाच बॉल पॉइंटला खेळले. क्षेत्ररक्षक काय चेंडूला अडवत आहेत. फेकी करताना पाहायला मिळत नाही. तोपर्यंत एक डॉट बॉल आपण पाहतोय. विशाल गायकवाड आणि अमित शिंदे ही जोडी आपण पाहतोय. सलामीला आघाडीला बॅटिंगसाठी मैदानात पाहायला मिळते. पण रायडर संघ आपण पाहिलं तर धावांचा पाठलाग करतोय. 62 बनवल्यात आणि 63 धावांचं टार्गेट इथे आपण पाहिलं तर ठेवलेलं आहे. 11:37 पहिला चेंडू आपण पाहिलं तरी ते टाकलाय. स्क्वेअर कट केलाय. गॅप शोधलाय आणि पॉवर प्लेचा पुरेपूर वापर केलाय. पहिला चौकार या डावातील 4 धावा. इथे चेंडू आपण पाहतो ऑफस्टम्पच्या थोडंसं बाहेर बॅटला रूम दिला. ऍक्शन रिप्ले आपण स्क्रीनवरती पाहतोय. डीप पॉइंटला चेंडू पाठवलाय. प्रयत्न केला परंतु तिथे एक सुंदर चौकार देखील आपण पाहतोय. 2-3 अँगलच्या माध्यमातून प्रथम स्पोर्ट्स मीडियाच्या माध्यमातून ही संपूर्ण क्रिकेटची स्पर्धा आपण पाहतोय. प्रत्येक अँगल इथे दाखवला होतोय. अगदी गोलंदाजचा फलंदाजांचा. यावेळेस पुन्हा एकदा टप्पा पडतोय. चेंडू आपण पाहिलं तर थोडंसं पुढ्यात पडतोय. झेल घेण्याचा प्रयत्न पाहायला मिळत नाही. तोपर्यंत एक सिंगल येते. धावसंख्या आपण पाहिलं तर पुढे जाते. 3 चेंडू आणि बनवल्या जात आहेत 5 धावा. विशाल गायकवाड बॅटिंग करतात. 3 चेंडू आणि 5 धावसंख्येवरती. सुदर्शन केदार पहिले षटक आपण पाहिले तर गोलंदाजीतून इथे आपल्याला करताना पाहायला मिळतोय. एक अष्टपैलू प्युअर ऑलराऊंडर म्हणून आपल्याला सातत्याने इथे इन ऍक्शन पाहायला मिळतोय. या संपूर्ण स्पर्धेचं मॅनेजमेंटमध्ये देखील आपण सातत्याने त्यांचं फार मोठं सहकार्य आपण पाहिलेलं आहे. पहिले षटक करतायत. यावेळेचा चेंडू स्क्वेअर लेगला खेळलाय. कॅप शोधलाय आणि बॉल मात्र पाठवलाय सीमा रेषा पार. धावा मिळतात 4. ऍक्शन रिप्ले आपण पाहू शकाल स्क्रीनवरती आपल्याला पाहायला मिळतोय. ऑफस्टंप आणि मिडल स्टिकच्या अगदी मधोमध थोडासा उसळणारा चेंडू होता. त्याला आपण पाहिलं तर स्क्वेअर लेगला खेळले. चौकार होता आणि 4 धावांच्या मदतीनं धावसंख्येत आपण पाहिलं तर आकडे बदलत आहेत. चांगला फटका फ्लिक केलाय. फक्त चेंडूला दिशा दिली. शरीरावरती येणारा चेंडू होता आणि त्याला दिशा देत 4 धावा इथे आपण पाहिलं तर वसूल केल्या जात आहेत. गोलंदाज आपण पाहतोय सुदर्शन केदार. पहिले षटक इथे मैदानात करतोय. पहिल्या षटकात थोडंसं महागडं ठरतोय कारण का 2 बाउंड्री आतापर्यंत येतात. 2 चौकार इथे आतापर्यंत खेळले जात आहेत. चांगलं बॅटिंग आपण पाहतोय. बॅटिंग करणाऱ्या टीम कडनं अर्थातच पन्हाळा रायडर्स हा संघ धावांचा पाठलाग करतोय. फुल टॉस चेंडू होता. टीप विकेटला खेळलाय. अलॉंग द कार्पेट जमिनीच्या समांतर अडवलाय. फेकी केली जाते आणि तोपर्यंत धावा देखील आपण पाहिलं तर येत आहेत. 1-1 2-2 धावा देखील फार महत्वाच्या आहे. 5 चेंडू आणि 10 धावा धावफलक होत आहेत. पण रायडर्स संघ आपण पाहिलं तर धावांचा पाठलाग करतो. एक मोठं टार्गेट आहे. 63 धावांचा पाठलाग सुरू आहे आणि धावसंख्या आपण पाहिलं तर इथे बनवली जाते 10 रन 10 धावा. 5 चेंडू आणि 10 धावा. विशाल गायकवाड 3 चेंडू 5. लवकरच तिचा फलंदाज आपण पाहतोय. बॅक टू बॉलर खेळलाय. पहिले षटक देखील आपण पाहिलं तर संपेल आणि 1 ओव्हरच्या समाप्तीनंतर पन्हाळा रायडर्स संघानं इथे आपण पाहिलं तर बनवलं जात आहेत बिनबाद 10 धावा.
पहिले षटक देखील आपण पाहिलं ते संपलं आणि 10 धावा धावपल होत आहेत. दुसरं षटक इथे आपण पाहिलं ते सुरू होते. यावेळीचा चेंडू त्या स्क्वेअर लेगला उडवला आणि पाठवलाय टोलचंग प्रहार. बॉल चाललाय सीमारेषा पार. अमित शिंदे यांच्या बॅट मधून येतोय षटकार. षटकार देखील आपण पाहिलं तर येतो आणि 6 धावांच्या मदतीनं स्कोर कार्ड पुढे जातो. धावपल कोणते आकडे इथे आपण पाहिलं तर बदलतायत आणि एक मोठा प्रहार देखील आपण पाहिलं तर येतोय. ऍक्शन रिप्ले आपण पाहतोय स्क्रीनवरती. स्कोर लेग वरती एक मोठा प्रहार. यावेळेस बॅकफुट होती गेलेत. कव्हर पॉइंटच्या डोक्यावरतून स्क्वेअर कट केला आणि बॉलला पाठवले. षटकारा पाठोपाठ चौकार. 4 धावा. 2 चेंडूवरती 10 धावा येत आहेत. अक्षय पोळच्या अगेन्स्ट आक्रमण आपण पाहिलं तर केला ते एक वेगळी स्ट्रॅटेजी बनवली. अमित शिंदे आणि विशाल गायकवाड जोडीनं प्लॅनिंग केले. व्यूह रचना बनवल्यात आणि जबरदस्त बॅटिंग आपण पाहिलं तर पन्हाळा रायडर्स संघ करतोय शिवनेरी पलटणच्या विरोधात. सामना क्रमांक 3 आपण पाहतोय आणि तिसऱ्या मॅच मध्ये देखील षटकार चौकारांचा पाठलाग धावांचा पाऊस आपण पाहिलं तर इथे पडताना पाहायला मिळतोय. धावांचा पाठलाग होत असताना अमित शिंदे बॅटिंग करतायत. 4 चेंडू 15. विशाल गायकवाड बॅटिंग करतायत. 4 चेंडू आणि 5 धावा. 20 धावा धावपल होत आहेत. दुसरे षटक सुरू आहे. 63 धावांचे टार्गेट ठेवले. 28 चेंडू आणि 43 धावा इथे आपण पाहिलं तर विजयासाठी बनवायच्यात. एखादी विकेट महत्वाची ठरेल. यावेळेस समोर खेळला स्ट्रेट टू द ग्राउंड. लॉफ्टेड ड्राईव्ह. बॉल जाईल सीमारेषेच्या अगदी पलीकडे. एक टप्पा घेत 1 बाउन्स. चौकार. शिवनेरी पलटणच्या अगेन्स्ट पन्हाळा रायडरचे बॅटर अगदी कंबर कसले आणि बॅटिंग करताना पाहायला मिळत आहेत. काय फलंदाजी आपण पाहतो. ऑफस्टम्पच्या बाहेरचा बॉल होता. समोर उडवलाय लॉंगॉनच्या डोक्यावरतून. इथे आपण पाहिलं तर पाठवलाय. प्रयत्न चांगला होता. शेवटच्या क्षणी आपण पाहिलं तर क्षेत्ररक्षकाच्या हातात चेंडू आला नाही. पुन्हा एकदा बॅकफुटवरती जाऊन खेळण्याचा प्रयत्न होता. एक मोठा अपील तिथे आपण पाहिलं तर विकेट किपर करतायत. स्वतः आपण पाहिलं तर सचिन ढवळे सरांना आपण पाहतो इन ऍक्शन. या संपूर्ण क्रिकेट स्पर्धेचे संकल्पक, या स्पर्धेचे उद्घाटक, ज्यांच्या स्वप्नातून आणि कष्टातून साकारलाय प्रहार प्रीमियर लीगचं 13वं पर्व. त्यातच काही सर्व म्हणून तर या स्पर्धेचा तुम्हा सर्वांना प्रत्येकाला आहे प्रचंड मोठा गर्व. धावसंख्या 24. इथे चेंडू आपण पाहिलं तर खेळलाय. मिडॉनला चेंडू आपण पाहिलं तर जातोय. क्षेत्ररक्षक आहेत. 1-2 टप्पा पडल्यानंतर अडवलं जातोय. फेकी होते तोपर्यंत धावा देखील आपण पाहिलं तर येत आहेत. 2 धावांच्या मदतीने स्कोर कार्ड पुढे चाल. धावपलकृती बनवल्या जात आहेत. 26 धावा त्या मात्र धावपलकृती आहेत. षटक क्रमांक 2 आपण पाहिलं ते सुरू आहेत. अक्षय पोळ गोलंदाजीच्या मार्क होती. 5 चेंडू टाकले. 16 धावा खर्च केल्यात. करंट रन रेट आपण पाहतो 14.18. रिक्वायर्ड रन रेट 8.88. यावेळेचा चेंडू होता फाईन लेगला. चुकी होती आणि चेंडू मात्र येतोय डीप फाईन लेग सीमारेषा पार. धावा मिळतात 4. या चौकाराच्या मदतीने स्कोर कार्ड पुढे जातो. विशाल गायकवाड, अमित शिंदे या जोडीनं आपण पाहिलं तर षटकार चौकारांचा पाऊस पडलाय. जिकडे तिकडे चोहीकडे मैदानाच्या चौपेर फटकेबाजी आपण पाहिलं तर होताना पाहायला मिळते. चांगला प्रयत्न होता. शेवटच्या क्षणी आपण पाहिलं तर चेंडूला हाताने स्पर्श केला परंतु चेंडू हातात येऊ शकला नाही आणि तिथे आपण पाहिलं तर चौकार येतोय. 2 अँगलला आपण पाहू शकाल. प्रथम स्पोर्ट्स मीडियाच्या माध्यमातून या स्पर्धेचं प्रेक्षेपण आणि तिथे चुका होत आहेत. गोलंदाज अक्षय तिथे थोडंसं निराश होताना पाहायला मिळतोय. थोडंसं हाताळ होताना पाहायला मिळतोय. परंतु अमित आणि विशाल या दोन्ही फलंदाजांच्या चेहऱ्यावरती स्मित असते ते देखील आपल्याला इथे पाहायला मिळते. षटक क्रमांक देखील आपण पाहिलं तर इथे संपलंच आहे. अक्षय पोळचं चांगली गोलंदाजी या षटकात देखील आपण पाहिली. प्रयत्न एकच होता विकेट मिळवण्याचा आणि विकेटसाठी त्याने प्रयत्न केले परंतु क्षेत्ररक्षकांकडून छोट्या चुका त्या देखील आपण तिथे पाहिलेल्या आहेत. 2 ओव्हरच्या समाप्तीनंतर 30 धावा. शेवटचे 24 चेंडू आणि विजयासाठी बनवायच्या 33 धावा. स्वतः आपण पाहिलं तर आता सचिन ढवळे सर गोलंदाजीच्या मार्क होत येत आहेत. सचिन ढवळे मॅथ्स अँड रिसनिंग अकॅडमीचे सर्व आपण पाहतोय. कित्येक अधिकारी पदाधिकारी आपण पाहिले तर घडवणारे गुरुवर्य इथे आपण पाहिलं तर गोलंदाजीच्या मार्क होते आपण पाहतोय. सचिन ढवळे सरांना आपण पाहू शकाल वैयक्तिक पहिलं आणि संघासाठी 3रं षटक मैदानी करतील. एक अष्टपैलू ऑलराऊंडर म्हणून देखील आपण पाहिलं तर सातत्याने सुदर्शन केदार यांना आपण पाहिलं.
अक्षय पोळ आपण पाहिलं आणि त्यानंतर इथे आपण पाहिलं तर सचिन ढवळे सर स्वतः गोलंदाजच्या मार्क होते आहेत. तीस धावा बनवल्या, 2 षटक समाप्त होत आहेत. पहिला चेंडू हलक्या हाताने खेळलाय, पॉइंटला आपण पाहिलं तर क्षेत्ररक्षक डीप मध्ये चेंडूला अडवते आणि चुकी होती. या चुका मागात पडतायत टीम शिवनेरी पलटण संघाला. छोट्या छोट्या चुका होत आहेत, कॅच सुटला होती, क्षेत्ररक्षक चुका करतायत आणि तोपर्यंत धावा देखील आपण पाहिलं तर येतात. पहिल्या चेंडूवरती 2 धावा येतात, धावसंख्या पुढे जाते आणि स्कोर कार्ड धावपल होती. आकडे आपण पाहिलं तर बदलत आहेत. 32 रन, 32 धावा धावपल होत आहेत. षटक क्रमांक 3 इथे आपण पाहिलं तर सुरू आहे. रिक्वायर्ड रन रेट कमी होतोय कारण का करंट रन रेट आपण पाहिलं तर इथे कमालीच आहे. 23 चेंडू आणि बनवायच्या आत 31 धावा. गोलंदाजीच्या मार्क होते आपण पाहतोय स्वतः सचिन ढवळे सर इन ऍक्शन आहेत. पहिला चेंडू टाकलाय, 2 धावा खर्च केल्यात. शॉर्ट पिच चेंडू होता, ऑफ स्टंपच्या थोडासा बाहेर रूम दिला आणि डीप कव्हरला खेळलाय. क्षेत्ररक्षक आहेत, अडवतात, फेकी करतील तोपर्यंत काही धावा देखील आपण पाहिलं तर येतात. यावेळेस एक अतिशय काटेरी क्षेत्ररक्षण आपण पाहतोय. बाउंड्री लाईनच्या अगदी जवळ आहेत निलेश, चेंडूला अडवत आहेत. चांगलं क्षेत्ररक्षण तिथे आपल्याला करताना पाहायला मिळत आहेत. सचिन सरांना आपण पाहतोय 999 क्रमांकाचं टी शर्ट परिधान करून इथे आपल्याला गोलंदाजी करताना पाहायला मिळत आहेत. 2 चेंडू टाकलेत आणि खर्च केला 4 धावा. यावेळेचा चेंडू होता, विकेट किपरकडे येईल आणि पंच पुन्हा एकदा कळवत आहेत. अक्षय निर्मळ सरांचा इशारा येतोय, व्हाईट बॉल. एक खराब चेंडू आपण पाहतोय, एक अतिरिक्त अवांतर धाव येते, धावसंख्येत वाढ होते आणि स्कोर कार्ड होती बनवलं जात आहेत. 35 रन, 35 धावा धावपल होते आहे. फुल टॉस चेंडू होता, टीप मिड विकेट मधून आपण पाहिलं तर वाईट स्ट्रॉंगच्या अगदी मधोमध खेळलाय. क्षेत्ररक्षक आहेत, चेंडूला अडवतायत, फेकी करतायत तोपर्यंत एक सिंगल आपण पाहिलं तर इथे या षटकात चौकार षटकार आले नाही. मोठा आक्रमण होताना पाहायला मिळेल नाही आणि धावा देखील आपण पाहिलं तर रोखण्यात यशस्वी होत आहेत. स्वतः गोलंदाज सचिन ढवळे सरांना आपण पाहतोय. या संपूर्ण स्पर्धेचे संकल्पक आहेत, या स्पर्धेचे जनक आहेत, या स्पर्धेचे उद्घाटक आहेत, ज्यांच्या स्वप्नातून आणि कष्टातून साकारलाय प्रहार प्रीमियर लीगचं 13वं पर्व, त्यातच काही सर्व. म्हणून या स्पर्धेचा तुम्हा सर्वांना प्रचंड मोठा गर्व. 2 अँगल आपण पाहतोय प्रथम स्पोर्ट्स मीडियाच्या माध्यमातून. अगदी फलंदाज गोलंदाज इन ऍक्शन आपल्याला पाहायला मिळत आहेत. ऑन स्क्रीन वरती आपण पाहू शकाल. रिक्वायर्ड 7.71 असूनही विजयासाठी बनवायच्या 21 चेंडू 27 धावा. यावेळेचा चेंडू होता, बॅकफूट होती, जाऊन चेंडू खेळलाय, पॉइंटला कट केलाय. डीप मध्ये क्षेत्ररक्षक आहेत, अडवतायत, फेकी करतायत आणि तोपर्यंत धावा देखील येत आहेत. एक सिंगल येईल, धावसंख्या पुढे जायला आणि स्कोर कार्ड ती बनवलं जात आहेत. 37 धावा त्या मात्र धावपल होत आहेत. तिसरे षटक देखील आपण पाहिलं तर सुरू आहेत. विशाल गायकवाड बॅटिंग करतायत, 7 चेंडू 10 धावा, तर अमित शिंदे बॅटिंग करतायत, 9 चेंडू 26 धावा. 63 धावांचा पाठलाग सुरू आहे. सचिन ढवळे सरांनी गोलंदाजीतून कमबॅक केले, पुनरागमन केले, पुन्हा एकदा संघाला वापसी करून देत आहेत. ओव्हरपी चेंडू होता, ऑफस्टंपच्या थोडासा बाहेर टाकला आणि तिथे बॉलला रीड केला. फलंदाजानं चेंडूला समोर उडवलाय आणि लॉंग ऑनच्या डोक्यावरतून पाठवलाय सीमा रेषा पार. विशाल गायकवाड यांच्या बॅटमधून येतोय षटकार. डावकरतीचे बॅटर आहेत, लेफ्ट हँड बॅटर नेहमी घातक असतात, स्फोटक असतात आणि तेच दर्शवत आहेत बॅटर विशाल गायकवाड. आक्रमक बॅटिंग आपण पाहिलं तर इथे करतायत. फुल टॉस चेंडू होता, टीप कव्हरला खेळलाय, कॅप शोधलाय, एक सुंदर कव्हर ड्राईव्ह, देखना देदीप्यमान फटका, सुंदर चौकार. षटकारा पाठोपाठ 4 धावा. षटक क्रमांक देखील आपण पाहिलं ते संपलं जाईल. षटकाची होते समाप्ती. 3 ओव्हरच्या समाप्तीनंतर बनवलं गेल्या 47 आणि विजयासाठी बनवायच्या 18 चेंडू 16 धावा. आपण बघतोय पन्हाळा रायडर्सच्या गोटामध्ये प्रचंड आनंदाचं वातावरण आहे. सलामीची जोडी अजूनही मैदानामध्ये खेळते आणि त्यांनी दमदार सुरुवात दिलेली आहे. एक मॅच चांगली खेळते, पण आपण नेहमी बघतो की संघामध्ये काहीतरी सुपरस्टिशन असतं. जसं की तेंडुलकर खेळत असताना त्याचा भाऊ टी शर्ट घालूनच खेळायचा. असं सुपरस्टिशन काय तुमच्या टीम मध्ये? सुपरस्टिशियस असं आहे, जे ते आपल्या जागेवर आहेत आणि जागा काय सोडणार. आणि विशाल आणि अमित
ही मॅच काढून आणणार. कालही मी म्हटलं होतं 100% मॅच येणार होती, पण आज आली. या पोरांनी जिंकलं आणि मस्त मस्त झाला खेळ. शुभेच्छा असतील इथे दोन्ही संघांसाठी. शेवटचे काही चेंडू शिल्लक आहेत आणि धावाही थोड्या राहिल्यात. तर जाऊयात कॉमेंट्री बॉक्स मध्ये, जिथे आपल्या समेत आहेत उत्तम सावंत सर. धन्यवाद. आपण पाहतोय खेळाडू कक्षातून नरेश डोमे सरांना आपण ऐकत होतो. 17 चेंडू आणि 15 धावा, 63चा पाठलाग. इथे बॅटची आतील कडा घेऊन चेंडू आपण पाहिलं तर केलाय. फटका चांगला आहे. क्षेत्ररक्षक आहेत डीप लॉंगॉन लाडूला चाल फेकी होते. दुसरीचा प्रयत्न केलाय आणि पाहता पाहता 2 धावा त्या मात्र पळून पूर्ण केल्यात. या 2 धावांच्या मदतीने स्कोर कार्ड पुढे जातोय. पन्हाळा रायडर संघानं 50 धावांची अर्धशतकी भागीदारी इथे आपण पाहिलं तर पूर्ण केली. पहिल्या विकेटसाठी 50 धावांची पार्टनरशिप आपण पाहतोय. 50 ऑफ 4थं षटक आपण पाहिलं तर सुरू आहेत. 50 बनवल्यात. 16 चेंडू आणि 13 धावांची गरज. यावेळीचा चेंडू होता समोर केलाय. टीप लॉंग ऑफला बॉल सीमा पार. एक टप्पा घेत क्षेत्ररक्षक मस्तक के ऊपर दस्तक देतोय. गेंद बॉल चाललाय सीमा रेषा पार. धावा मिळतात 4. डगआउट खुश आहे. डगआउट आपण पाहू शकाल खेळाडू कक्षातून प्रचंड मोठा जल्लोष केला जातोय आणि प्रचंड मोठा आनंद उत्सव साजरा होतोय. त्या प्रकारे बॅटिंग करतायत विशाल आणि अमित. या जोडीनं काय कमालीची फटकेबाजी इथे आपण पाहिलं तर केल्या आहेत. डवकरतीचे फलंदाज आहे. लेफ्ट हँड राईट हँड कॉम्बिनेशन आपण पाहतोय. गोलंदाज पुन्हा एकदा आपण पाहिलं तर सज्ज होतोय. इथे आपण पाहिलं तर वाईड लाईनला पकडून करण्याचा प्रयत्न. एक्स्ट्रा कव्हरला क्षेत्ररक्षक ताईंना टिपला असेल. विकेट येते. बिग विकेट गॉन. मोठा मासा गाला. निलेश यांनी पकडला असेल तर फलंदाज विशाल गायकवाड इथे आपण पाहिलं तर होत आहेत आउट बाद. 12 चेंडू खेळले आणि 26 धावा विशाल यांच्या बॅटमधून इथे आपण पाहिलेला आहे. 54 धावा त्या मात्र धावपल कृत्य आहेत. 1 विकेट इथे आपण पाहिलं तर गमावलेलं आहे. इथे आपण पाहिलं तर एक्स्ट्रा कव्हरला चेंडू खेळला होता. ऑफस्टम्पच्या बराचसा बाहेर बॉल होता आणि तिथे आपण पाहिलं तर फटका फसला. निलेश यांनी एक सुंदर झेल टिपला आपण पाहू शकाल. इथे पुन्हा एकदा फटका खेळलाय. चांगला फटका आपण पाहतोय आणि पुन्हा एकदा सुंदर कॅच तिथे आपण पाहिलं तर निलेश टिपताना पाहायला मिळत आहेत. अगदी 2-3 अँगलनं आपण पाहतोय. ही सगळी दृश्य आपण पाहू शकाल. प्रथम स्पोर्ट्स मीडियाच्या माध्यमातून प्रत्येक अँगलना ऍक्शन रिप्ले आपल्याला स्क्रीनवरती पाहायला मिळते. प्रहार प्रीमियर लीग 2025 13व पर्व अतिशय सुंदर एसटी क्वालिटीतून लाईव्ह थेट प्रक्षेपण आपण पाहतोय. मी सुरुवातीला सांगितलं की इंटरनॅशनल फील येतोय. यावेळी चेंडू खेळलाय. टीप विकेटला वाडिश लॉंगॉनचे क्षेत्ररक्षक आहेत. चेंडूला अडवत आहेत. फेकी करेल तोपर्यंत एक सिंगल येते. एका धावेच्या मदतीने स्कोर कार्ड पुढे जातो आणि धावपल कोती बनवलं जात आहेत. 1 कडी बाद 55. 4थ्या क्रमांकाचे षटक सुरू आहे. अमित शिंदे 10 चेंडू आणि 27. न्यू बॅटर आपण पाहिलं तर ऑन डाऊन आले शुभम पाटील 1 चेंडू 1. 13 चेंडू आणि बनवायच्या आत 8 धावा. इथे चेंडू आपण पाहिलं तर खेळलाय. फटका फसलाय. बॉल हवेत. क्षेत्ररक्षक चुकी करते आणि पुन्हा एकदा एक सोपा कॅच इथे आपण पाहिलं तर सुटला. तो चुका चुका आणि चुका शिवनेरी पलटणकडनं आपल्याला पाहायला मिळत आहेत. पन्हाळा रायडरच्या फलंदाजानं जीवनदान दिले जात आहेत. क्रिकेटमध्ये आपण पाहिलं तर नेहमी बोललो आहोत. कित्येक वेळा आपण ऐकला असेल कॅचेस विन द मॅचेस, लिओ कॅचेस जितो मॅचेस. अनेक सोपा खेळ होता. तिथे आपण पाहिलं तर क्षेत्ररक्षकानं सहजरित्या आपण पाहिलं तर सोडलाय आणि प्रत्येक अँगलनं आपण त्याचा रिप्लाय पाहू शकाल. समोरच्या अँगलची दृश्य आपल्याला पाहायला मिळत आहेत. प्रथम स्पोर्ट्स मीडियाच्या कॅमेऱ्यात कॅमेरामॅन टिपत आहेत आणि तिथे चुका होत आहेत. क्षेत्ररक्षण करणारे टीमचे खेळाडू थोडेसे नाराज होत आहेत. कॉन्फिडन्स थोडंसं लूज पाहायला मिळतोय. क्षेत्ररक्षण ज्याप्रमाणे पाहिजे त्याप्रमाणे होताना पाहायला मिळत नाही. गोलंदाजांना क्षेत्ररक्षकांची साथ मिळत नाही. त्यामुळे संघ थोडंसं बॅकफूट होते आलाय. थोडंसं पिछेडीवरती आलाय. शेवटचे 12 चेंडू 7 धावांची गरज. पहिलाच बॉल अक्रॉस बॅट खेळत खेचून मारलाय. वाडिश लॉंगॉनला क्षेत्ररक्षक आहेत. तोपर्यंत एक सिंगल येते. एका धावेच्या मदतीने स्कोर कार्ड पुढे जातो आणि धावपल कोती इथे बनवलं जात आहेत. 1 कडी बाद 57. 5व्या क्रमांकाचे षटक आपण पाहिलं तर सुरू आहेत. सुदर्शन केदार वैयक्तिक दुसरं आणि संघासाठी 5वं षटक करतायत. 7 चेंडू टाकले. 11 धावा खर्च केला. विकेटच्या शोधत आहेत. विकेट टेकर गोलंदाज आहे. असूनही पहिली विकेट इथे आपल्या खात्यात मिळवतील का सुदर्शन केदार या षटकात ते देखील आपण पाहणार आहोत.
शुभम पाटील बॅटिंग साठी आहेत. 1 चेंडू 1, 63चा पाठलाग, 11 चेंडू आणि 6ची गरज. इथे फटका खेळलाय, बॅटच्या तिलकडा घेऊन चेंडू आपण पाहिलं तर चालेल. ऑन साइड मिड विकेटला अडवलं, फेकी होती तोपर्यंत काही धावा देखील आपण पाहिलं तर येत आहेत. धावसंख्या आपण पाहिलं तर पुढे जाते, स्कोर कार्ड ते आकडे आपण पाहिले तर बदलत आहेत. 10 चेंडू आणि विजयासाठी बनवायच्या 4 धावा. 59 धावा धावफलकावर. इथे चेंडू आपण पाहिलं तर खेळला एक मोठा प्रहार, परंतु उंची घेतोय, लांबी घेताना पाहायला मिळतं आणि पुन्हा कॅच ड्रॉप. पुन्हा एकदा झेल आपण पाहिलं तर सुटलाय. चुका 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 आणि चुका इथे आपल्याला मैदानी पाहायला मिळत आहेत. चुका इतक्या करा की अगदी एखाद्या कागदावरती जर लिहायची वेळ आली ना तर तो कागद तुम्हाला कमी पडेल. एवढं चुका करू नका आणि त्या चुका केल्या टीम शिवनेरी पलटण संघाला. क्रिकेटचा खेळ आहे, हारजीत खेळाचा भाग आहे, परंतु एक चांगलं क्रिकेट तुमच्याकडनं अपेक्षित आहे. एका मोठ्या मंचावरती तुम्ही खेळताय. फुल टॉस चेंडूचा स्विचिटचा प्रयत्न केलाय, पाठीमागे अडवला, रनआउटची संधी, फेकी सुरेख आहे, बॅकअप ताकदवान आहे आणि तोपर्यंत एक डॉट बॉल येतोय. एक निर्धाव चेंडू आपण पाहिलं तर इथे टाकला जातोय. शेवटचे 8 चेंडू आणि विजयासाठी बनवायच्या 2 धावा. 8 चेंडू 2 धावा. आठ चेंडू आणि विजयासाठी 2 धावा. शुभम पाटील ऑन स्ट्राईक, 4 चेंडू 5. आणि इथे आपण पाहिलं तर फटका खेळलाय, टीप लॉंग लेगला सामना संपवलाय. विजयी चौकार शुभम पाटीलच्या बॅटमधून आणि सामना जिंकलाय पन्हाळा रायडर्स संघानं 9 विकेटनं. या मॅच मध्ये इथे आपण पाहिलं तर बाजी मारली. विजेत्या संघाचं अभिनंदन, पराभूत संघाचं मनपूर्वक हार्दिक हार्दिक आभार. ऍक्शन रिप्ले आपण पाहतोय समोर स्क्रीन वरती आहे. सुदर्शन केदार यांच्या षटकातच सामना इथे आपण पाहिलं तर फिनिश होतोय आणि काय फटका खेळलाय डीप लॉंग लेगला, त्याची दृश्य आपण इथे पाहतोय. थेट मुख्य व्यासपीठावरती पाठवला चौकार आणि तिथे आपण पाहिलं तर सामना आपल्या खिशात सहजरित्या घातलाय पन्हाळा रायडर्स संघानं. तर शिवनेरी पलटण या संघाला इथे आपण पाहिलं तर पराभवाला सामोरं जावं लागते. विजेती टीम आपण पाहिलं तर शेकान करण्यासाठी समोर येते. हस्तांदोलन केला ते प्रतिस्पर्धींना पन्हाळा रायडर्सचं अभिनंदन, शिवनेरी पलटणचं खूप खूप आभार. तर या मॅचचा मॅन ऑफ द मॅच, प्लेअर ऑफ द मॅच, सामनावीर किताब देखील आपण या ठिकाणी देतो आणि सामनावीर किताबाचा मानकरी ठरेल क्षेत्ररक्षण करणारी टीमला विनंती, आपण लगेच मैदानाचा ताबा घ्या. पुढील मॅच देखील आपण लगेच सुरू करतोय, त्यामुळे विनंती असेल क्षेत्ररक्षण करणारी टीम आपण एका लाईनीत एका ओळीत मैदानाचा ताबा घ्या. आणि बॅटिंग करणारी टीम आपण सलामीच्या आघाडीचे बॅटर पाठवा. या मॅचचा प्लेअर ऑफ द मॅच, 12 चेंडू 29 धावा, 1 षटक आणि 1 विकेट घेत गोल. इथे आपण पाहिलं तर मॅन ऑफ द मॅच अमित शिंदे इथे आपण पाहिलं तर ठरतायत प्लेअर ऑफ द मॅच किताबाचे मानकरी. प्रेझेंटेशन बॉक्स मध्ये आपण